नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, मुंबई पोलीस शिपाई चालक संदर्भामध्ये अपडेट आहे। याची तारीख बघू शकता तुम्ही 20/12/2024 आजच आहे हे। याच्यामध्ये ही जी काही पीडीएफ आहे हे चालक मध्ये जे क्वालिफाय झालेली मुलं आहेत लेखी परीक्षेसाठी त्यांची पूर्णपणे नाव आहे। जवळजवळ 15,012 विद्यार्थी हे लेखी परीक्षेला पात्र ठरलेले आहेत, लेखी परीक्षा देणार आहेत। ओके, आता याच्यामध्ये जी काही प्रोसेस आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल बऱ्याच गोष्टी याच्यामधून आपल्याला समजून घेता येतील आणि लेखी परीक्षेचा पेपर कधी होईल हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे। जर तुम्ही नीट आकडेवारी पाहिली मुंबई पोलीस शिपाईची तर आपल्याला माहिती आहे की 917 पदांची जाहिरात होती। 1,01,204 विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरलेला होता। मग त्याच्यामध्ये महिला आल्या, पुरुष आले आणि तृतीयपंथी सुद्धा आले। ठीक आहे, तर यांच्यामध्ये जी काही शारीरिक चाचणी होती तर नियम असा आहे आपला चालकचा की 1:15च्या रेशोमध्ये घ्यायचे असतात। ओके, त्या ठरल्याप्रमाणे 19,362 इथं आकडा बघू शकता एवढे उमेदवार हे टेस्टसाठी क्वालिफाय झाले। स्किल टेस्टला चालक पदासाठी आपल्याला सर्वांना माहिती आहे जी स्किल टेस्ट आहे तर त्या स्किल टेस्ट मध्ये तुम्हाला 40% मार्क्स हे घेणं आवश्यक असतं। म्हणजे 50 मार्क्सची जी काही स्किल टेस्ट असते त्यापैकी आपल्याला 20 मार्क्स मिनिमम घ्यावे लागतात। आता याच्यामध्ये हे 20 मार्क्स मिळवणारे जे विद्यार्थी आहेत हे 15,012 इतके आहेत, इथं तुम्हाला बघता येईल। आणि हे विद्यार्थी मात्र याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेसाठी कॉम्पिटिशन ठरणार आहे। 15,012 विद्यार्थ्यांची स्पर्धा ही 917 जागांसाठी आपल्याला बघायला मिळते। ठीक आहे, आता याच्यामध्ये जर तुम्ही आकडेवारी पाहिलीत तर या दोन आकडेवारींची जर तफावत बघितलीत 19,362 विद्यार्थी हे क्वालिफाय होते, त्यांनी चालकची ती जी स्किल टेस्ट आहे ती दिली, त्यातून 15,012 विद्यार्थी पास झाले। म्हणजे त्याच्यामध्ये 20 पेक्षा जास्त मार्क्स त्यांनी मिळवले, 20 किंवा 20 पेक्षा जास्त। ओके, जवळजवळ 4,350 इतके विद्यार्थी डिस्क्वालिफाय झाले, म्हणजे 20 मार्क्स सुद्धा मिळवू शकले नाहीत। ठीक आहे, आता जे विद्यार्थी डिस्क्वालिफाय झाले त्यांची तुम्हाला या पीडीएफ मध्ये नावं बघायला मिळणार नाहीत, तुम्हाला नावं बघायला मिळतील 15,012 जे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत। ओके, मग ती कॉम्पिटिशन काय, त्यांचा स्कोर काय आहे, तुमच्या कास्ट वाईज सुद्धा इथं अवेलेबल आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी कुठल्या कास्ट मधून अप्लाय केलं, आपलं फॉर्म टाकलेला आहे आणि त्याला स्कोर काय आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे कॉम्पिटिशन सुद्धा तुमच्या लक्षात येईल, तुम्ही नक्की बघा। आणि आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून पोलीस भरतीची अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो। ठीक आहे, आणि महत्वाचं म्हणजे लेखी परीक्षेची जी काही तारखा आलेल्या आहेत त्या तारखांचा तुम्ही विचार करू शकता। जाहीर केलेल्या शासनाच्या तारखा अशा अधिकृत तर नाही आहेत, पण आपल्याकडे काही मध्ये बिनतारी संदेशवाहनचं एक लेटर आलेलं होतं, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की 5 तारीख, 11 तारीख आणि 12 तारीख जानेवारी महिन्यातल्या, म्हणजे पुढच्याच काही दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या होत्या। 5 तारखेला शक्यता आहे बॅट्समनचा जो काही पेपर आहे तो होण्याची दाट शक्यता आहे। 11-12ला तुम्हाला चालक आणि शिपाईचा पेपर बघायला मिळेल। ठीक आहे, म्हणून आपल्याकडे जे काही दिवस उरलेले आहेत आत्ता हातामध्ये, आज 20 तारीख आहे, हातामध्ये दिवसांचा जर विचार केला तर साधारणतः 20 ते 22 दिवस तुमच्या हातामध्ये जास्तीत जास्त उरलेले आहेत। तर तेवढ्या याच्यामध्ये व्यवस्थित तयारी, रिव्हिजन वरती तुम्ही लक्ष देणं हे खूप गरजेचं असणार आहे। करंट अफेअर, इतिहास आणि सायन्स सारखे विषय जे की मेरिट क्वेश्चन ठरू शकतात त्या विषयांमध्ये, तर तुमची तयारी त्याची चांगली असणं गरजेचं आहे। ओके, बाकी ऑनलाईन तयारीसाठी तुम्ही आपलं मिशन खाकी नावाचं जे ऍप्लिकेशन आहे ते सुद्धा डाउनलोड करू शकता। नक्की डाउनलोड करा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट मध्ये मिळून जाईल। सोबतच ह्या पीडीएफला सुद्धा तुम्ही स्वतः बघू शकता। ही पीडीएफ, आपली पीडीएफ प्रत्येक ग्रुपवरती आपल्या संघर्ष वर्दीच्या उपलब्ध आहे। सोबतच तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथं सुद्धा हे मिळून जाईल। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे, तिथं तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन सुद्धा करून ठेवू शकता। ठीक आहे, बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये आम्हाला नक्कीच सांगा, आवडल्यास शेअर करायचा आहे आणि जर चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। ओके, धन्यवाद।